नमस्कार मित्रांनो, खूप खूप स्वागत आहे तुमचं जी-डी-एस म्हणजेच ग्रामीण डाकसेवकसाठी पोस्ट मास्टर, असिस्टंट पोस्ट मास्टर आणि ग्रामीण डाकसेवक या पदांसाठी महाराष्ट्रामध्ये जवळपास 3,000 प्लस जागा आहेत. मग महाराष्ट्रामध्ये कुठल्या जिल्ह्यामध्ये तुम्ही फॉर्म भरल्यास तुमची निवड होऊ शकते, कुठल्या जिल्ह्यामध्ये सर्वात जास्त जागा आहेत त्याची माहिती तुमच्यासाठी एक डिव्हिजनमधून काढलेली आहे. आपण जर बघितलं या ठिकाणी बघा वेबसाईटवरती अशा पद्धतीने ह्या डिव्हिजन्स देण्यात आलेले आहेत. तुम्हाला एक डिव्हिजन पाहून या ठिकाणी अप्लाय करावं लागणार आहे. उद्यापासून अर्ज चालू होणार आहेत. तर त्याची माहिती तुमच्याकडे अगोदरच या ठिकाणी दिलेली आहे. या ठिकाणी ही संपूर्ण माहिती तुमच्यासाठी काढली आहे. त्यासाठी या व्हिडिओला एक लाईक नक्की करा. तुम्हाला सांगणार आहे की कुठल्या जिल्ह्यामध्ये सर्वात जास्त जागा आहेत आणि तिथं कॅटेगरी वाईज कुठल्या कॅटेगरीला सर्वात जास्त जागा आहेत. म्हणजे तुम्ही त्या जिल्ह्यामध्ये अर्ज केल्यास तुमचा नंबर लागण्याची शक्यता असू शकते. 10वीच्या मार्क्सवरती तुमचं सिलेक्शन होणार आहे. यासाठी फक्त ₹100 फीज आहे. तुमचे ₹100 कुठेही जातात. त्यामुळे फॉर्म सर्वांनी नक्की भरायचा आहे. आणि वुमेन कॅन्डिडेटला कुठलीही फीज नाही, त्यांनीही फॉर्म भरायचा आहे. SC-ST कॅन्डिडेटला देखील या ठिकाणी फीज नाही. तर बघा चंद्रपूर जिल्ह्यामध्ये सर्वात जास्त 325 वॅकन्सी आहेत. त्याच्यानंतर आपण जर बघितलं नागपूर मोफिशियलमध्ये या ठिकाणी सर्वात जास्त 305 वॅकन्सी आहेत आणि रत्नागिरी जिल्ह्यामध्ये जर आपण बघितलं 218 सर्वात जास्त वॅकन्सी आहेत. त्याच्यानंतर रायगड जिल्ह्यामध्ये 136 सर्वात जास्त वॅकन्सी आहेत. धुळे जिल्ह्यामध्ये 133 सर्वात जास्त वॅकन्सी आहेत. अमरावतीमध्ये 132, त्यानंतर पुणे मोफिशियलमध्ये 131. तर अशा पद्धतीने 131 पर्यंत जवळपास हे टॉपचे 5-6 जिल्हे या ठिकाणी आहेत. सर्वात जास्त चंद्रपूरमध्ये वॅकन्सी आहेत. बाकी मग सर्व जिल्ह्यामध्ये 60, 70, 80 अशा पद्धतीचे वॅकन्सी या ठिकाणी तुम्हाला पाहायला भेटतील. सर्वात कमी मुंबई सिटी, नॉर्थ वेस्ट, ईस्ट आणि साऊथमध्ये वॅकन्सी सर्वात कमी आहेत. बाकी या ठिकाणी आपण बघितलं यावेळेस चंद्रपूरमध्ये सर्वात जास्त वॅकन्सी आहेत. तर तुम्ही कुठल्या जिल्ह्यात अर्ज करणार आहात कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. कमी मार्क्स आज तुम्हाला असतील तर तुम्ही सर्वात जास्त वॅकन्सी आहे तिथं अर्ज करू शकतात, जेणेकरून तिथं शक्यता असू शकेल की तुमची निवड व्हायची. आणि याच्यामध्ये कोण कुठल्या पोस्ट ऑफिसमध्ये या ठिकाणी अप्लाय करणार आहे ते कुणालाही माहिती नसतं. तुम्हाला कितीही मार्क असले तरी देखील तुम्ही अप्लाय करू शकतात. ज्या ठिकाणी तुम्ही अप्लाय करणार आहे तिथं कमी मार्क्सवाल्या विद्यार्थ्यांनी जर अप्लाय केलं तर तिथं तुमचा नंबर लागण्याची शक्यता असू शकते. आता बघा चंद्रपूरमध्ये जर आपण बघितलं UR कॅन्डिडेटसाठी 132 जागा आहेत, OBCसाठी 92 जागा आहेत, SCसाठी 33, STसाठी 40, EWSसाठी 20, PWDसाठी 8. तरी देखील एकदा तुम्हाला तुमची ही जी ऑफिशियल वेबसाईट आहे याच्यावरती अप्लाय करायच्या अगोदर एकदा चेक करून बघायचं आहे. आता ही माहिती जी आहे ती त्याच्यावरूनच काढलेली आहे. याच्यामध्ये एखादी चूक देखील असू शकते, परंतु 325 वॅकन्सी आहेत. कॅटेगरी वाईज तुम्हाला तुमचं बघून या ठिकाणी अप्लाय करायचे आणि अप्लाय करताना तुम्हाला तिथं कॅटेगरी वाईज किती जागा आहेत, तुम्ही जी कॅटेगरी सिलेक्ट करतात अप्लाय करताना ती कॅटेगरी तिथं त्या कॅटेगरीच्या जागा देखील दाखवल्या जातात. त्याच्यामुळे तुम्हाला कॅटेगरी वाईज पाहण्यासाठी ऑनलाईन अप्लाय करताना ते सर्व दिसणार आहे. तर याच्या अगोदर बघा तुम्हाला ही संपूर्ण माहिती आहे अर्ज करण्याच्या अगोदर की कुठल्या जिल्ह्यामध्ये कुठल्या डिव्हिजनसाठी किती जागा असणार आहे त्याची माहिती. याची लिंक तुम्हाला मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देतोय या चार्टची, तिथून तुम्हाला पाहायला भेटेल आणि आपल्या टेलिग्राम चॅनलवरतीही देतोय, तिथून देखील तुम्हाला पाहायला भेटेल. याबद्दल तुमचे अजून काय प्रश्न असतील तर नक्की विचारा. हा व्हिडिओ नक्की लाईक करा. धन्यवाद.